अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, असे बरेच स्वामी सेवेकरी आहेत की जे स्वामींची भरपूर सेवा करतात, भक्ती करतात, पण त्यांना हवे तसे अनुभव येत नाहीये, त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत। बघा, कोणत्या गोष्टी आपल्याला कधी मिळायला पाहिजेत याची वेळ ही ठरवलेली असते, पण या सुद्धा गोष्टी आपल्याला लवकर हव्या असतील तर त्यासाठी काही प्रोसेस आहे। ती प्रोसेस म्हणजे मॅनिफेस्टेशन। तर मॅनिफेस्टेशन कसं करायचं आहे, त्याचबरोबर स्वामी सेवा कशी करायची आहे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही जरूर त्याला भेट द्या। आपण स्वामी सेवा करतोय, पण काही गोष्टी आपल्याला त्यासोबत फॉलो कराव्या लागतील की आपल्याला स्वामी भक्ती कशी करायची आहे, कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण स्वामींची खूप सेवा करतोय, खूप सेवा करून करून आपण थकलो आहोत, पण आपल्याला अनुभव येत नाहीत, तर आपली कुठेतरी आपली भक्ती कमी झालेली आहे, आपला स्वामींचा विश्वास सुद्धा कमी झालेला आहे। असं होतं, हे नॅचरल आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी ही फेज येत असते की आपण स्वामी सेवा सुरुवात करतो, आपण खूप म्हणजे गोंधळात अडकतो, बरेच यश अपयश आपल्याला येत असतात, बऱ्याच मायाचक्रामध्ये आपण फसलेलो असतो। तर आपल्याला वाटतं की मी एवढी स्वामी सेवा करते, पण मला चांगलं आयुष्य मिळण्याऐवजी, माझ्या मनासारख्या गोष्टी होण्याऐवजी काहीतरी उलटच होत आहे। अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात। तर बघा, पहिली गोष्ट, काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात, काही गोष्टी आपल्याला शिकायच्या बाकी असतात, यासाठी अशा गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये घडत असतात। तर अशा ज्या वाईट प्रसंग असतात, तर त्या प्रसंगामधून आपल्याला काहीतरी अनुभव येत असतो आणि त्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकायचं असतं। यासाठी स्वामी आपल्याला काही धडे देत असतात। सर्वप्रथम आपल्याला मीपणा सोडायचा आहे, म्हणजे मी स्वामींची एवढी भक्ती करतोय, मी स्वामींसाठी हे करतोय, मी ते करतोय, तर आपल्यातील जो मीपणा आहे तो आपण सर्वप्रथम सोडायला हवा। बघा, आपण स्वामींची भक्ती करतोय, तर हे करता करविता स्वामी आहेत, आपण काहीच करत नाही, आपल्याकडून स्वामी ती सेवा करून घेतात। कोणत्या भक्ताकडून किती सेवा करून घ्यायचं हे स्वामी ठरवतात, आपण काहीच नाही। त्यामुळे सर्वप्रथम आपल्यातला मीपणा आपण सोडायला हवा। बघा, आपल्याला स्वामी सेवेमध्ये आपण आहोत, त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या 3 गोष्टींचं पालन आपण करायलाच हवं। तर त्यातली पहिली गोष्ट आहे ती आहे भाग्य, दुसरी गोष्ट आहे तर ती आहे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड, आणि जी तिसरी गोष्ट आहे तर ते आहे आपली योग्यता। आपण स्वामी सेवेमध्ये आहोत, नशीबवान आहो, हे आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। बरेच आपल्या देवांचे अवतार झालेले आहेत, भगवान विष्णूंचे बरेच अवतार आहेत, शंकराचे बरेच अवतार आहेत, तर त्यांनी प्रत्येक अवतार हे कोणाचा तरी वध करण्यासाठी घेतला होता। आता जसं की बघा, श्रीरामानी रावणाचा वध करण्यासाठी अवतार घेतला होता, श्रीकृष्णाने कंसाचा वध करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता। दत्त महाराज आपले जे दत्त गुरु आहेत, तर त्यांचा जन्म जेव्हा या ब्रह्मांडाला, या युनिवर्सला जेव्हा गुरुतत्वाची खूप गरज होती, तेव्हा दत्त महाराजांनी अवतार घेतला। बघा, दत्त महाराज म्हणजे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या तिन्ही देवांचं कॉम्बिनेशन असलेले आपले दत्त महाराज गुरु आहेत। दत्त महाराजांनी आपल्या मनातील जो राक्षस आहे, अंतर्मनातील जो राक्षस आहे, त्याचा वध करण्यासाठी विष्णूंचा अवतार घेतला आहे। बघा, जे आपले भगवान विष्णूंचे 6वे अवतार आहेत परशुराम, त्यांचे गुरु होते दत्त महाराज, नवनाथांचे गुरु होते दत्त महाराज, शंकर महाराज आहेत, त्यांचे गुरु आहेत स्वामी समर्थ। प्रत्येकांना गुरूंची आवश्यकता असते। गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात, आपल्याला योग्य दिशा दाखवत असतात। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं
अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, गुरुचरित्रामध्ये सुद्धा असं म्हणलेलं आहे, एखाद्या वेळेस आपल्यावर देव कोपले तर आपल्याला वाचवणारे आपले गुरु असतात, पण आपले जर गुरु आपल्यावर कोपले तर देवही आपल्याला वाचवू शकत नाहीत. त्यामुळे आपण गुरुभक्ती आपल्या आयुष्यामध्ये, गुरुभक्ती, गुरुसेवा ही आपण केलीच पाहिजे. आता आता पहिली गोष्ट तर तुम्हाला समजली असेल की आपण खरंच खरंच खूप नशीबवान आहोत की आपल्याला स्वामींनी निवडलं आहे स्वामींची सेवा करण्यासाठी. आपण त्यांची सेवा करत नाही, त्यांनी आपल्याला निवडले, त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. आपल्या नशिबाला कधीच दोष द्यायचा नाही. दुसरी गोष्ट येते कृतज्ञता. तर आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, आपण काय करतो बऱ्याच वेळेस, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत चांगल्या चांगल्या, त्या गोष्टीकडे आपण बघतच नाही आणि आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याच्याकडेच आपलं लक्ष असतं. आणि महाराज तुम्ही मला हे देत नाहीत, महाराज तुम्ही ते देत नाहीत, आपलं नेहमी नेहमी आपल्या कंप्लेंट चालू असतात. तर असं करू नका. आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत, त्या किती छान महाराजांच्या कृपेने आपल्याला मिळालेल्या आहेत, यासाठी महाराजांचे आभार माना, रोज आभार माना. बघा, प्रत्येक नवीन दिवस आपल्याला महाराज दाखवतात. भरपूर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत की ज्यांनी आपल्याला महाराजांच्या कृपेने आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला महाराजांचे आभार मानायचे आहेत. रोज आपल्याला स्वामी समर्थांना थँक्यू एकदा तरी म्हणायला विसरू नका. रोज थँक्यू स्वामी समर्थ, मला तू जे काही दिलं आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तिसरी गोष्ट आहे योग्यता. बघा, आपलं कर्मावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आपण काहीतरी चांगले कर्म केलेले असतील, त्यामुळे आपल्याला आत्ता सध्या स्वामींची भक्ती करण्याची संधी मिळालेली आहे, सुखसोयी मिळालेली आहेत, कारण आपण अगोदर चांगली कर्म केलेली होती. आताचं आपण जे आयुष्य बघतो, आताचे जे आपण कर्म करतो, यावरती आपलं जे फ्युचर आहे, आपलं पुढचं आयुष्य हे अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही आता ज्या गोष्टी करताय तर ते चांगले कर्म आता करा. यामध्ये सुद्धा स्वामींनी आपल्याला काही वरदान दिलेले आहेत. आपलं निरोगी शरीर दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला बुद्धी त्यांनी दिलेली आहे. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे आता आपलं समजा आपल्याकडे कार आहे, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे मोठं घर आहे, ज्या सुखसोयी आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत, त्या गोष्टी सुद्धा स्वामींनी आपल्याला वरदान म्हणून दिलेल्या आहेत. स्वामींनी ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टींची आपल्याला नक्कीच काळजी आपण घ्यायला पाहिजे. तर स्वामींनी हे निरोगी शरीर दिलेलं आहे, या शरीराची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. रोज व्यायाम केला पाहिजे, चांगला आहार आपण घेतला पाहिजे, सात्विक आहार आपण खाल्ला पाहिजे. त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट, माइंड सुद्धा एक वरदान आहे. तर आपल्याला निगेटिव्ह विचार करायचा नाही आहे, तर आपल्याला फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करायचा आहे. यासाठी आपल्याला बघा, आपण ध्यान करू शकतो, प्राणायाम करू शकतो, तो मेडिटेशन आपण करू शकतो. या समजा आपण स्वामी महाराजांचा सतत नामस्मरण करतोय, तारक मंत्र म्हणतोय, जे काही तुम्हाला आवडतंय त्या गोष्टी आपण करतोय आध्यात्मिक, तर त्यामुळे तुमचं माइंड खूप खूप स्थिर राहतं. तुमचं माइंड म्हणजे खूप शांत होतं. संकटाच्या वेळेस सुद्धा तुम्ही काय करायला हवं हे तुमचं माइंड व्यवस्थित पद्धतीने सांगू शकतं, कुठेही न डगमगता. तर त्याची सुद्धा आपण, आपल्या माइंडची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर येतात आपल्याकडे असलेल्या सुखसोयी. समजा माझ्याकडे आता मोठं घर आहे, तर हे घर मी कशाही पद्धतीने ठेवते, कितीही कचरा झालाय तरी उचलत नाही, काही घराची काळजी घेत नाही, तर हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे मला महाराजांनी आता मला सगळ्या गोष्टी महाराजांच्याच कृपेने मिळालेल्या आहेत. तर माझ्याकडे मोबाईल आहे, तर तुम्ही मोबाईल व्यवस्थित वापरत नाहीये. माझ्याकडे गाडी आहे, ती व्यवस्थित वापरत नाही, मी तिला कधी स्वच्छ पुसत नाहीये. तर त्यांनी ऑलरेडी आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याची सुद्धा काळजी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याकडे ज्या आहेत त्या गोष्टींची जर काळजी आपण केली तर नवीन गोष्टी आपल्याला महाराज नक्कीच देतील, आणि ते सुद्धा लवकरात लवकर देतील. समजा एक एक्झाम्पल, आपण आपल्या मुलाला पहिल्या दिवशी तरी एक आपण खेळणी आणून दिली त्याला, तर त्यांनी ती खेळणी लगेच तोडून टाकली. दुसऱ्या दिवशी आपण दुसरी खेळणी आणून दिली, ती सुद्धा त्यांनी लगेच तोडून टाकली. तिसऱ्या दिवशी आपण आणखीन एक नवीन खेळणी आली, ती सुद्धा त्यांनी तोडून टाकली, त्याची काही काळजी घेतली नाही. तर आपण चौथ्या दिवशी आपल्या मुलासाठी आपण नवीन खेळणी खरेदी करू का? तर नाही. तसंच आहे, महाराजांनी आपल्याला ऑलरेडी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत
तर त्याची काळजी आपण घेतली तर नक्कीच आपल्याला सध्या अपग्रेड झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आपल्याला महाराज देतील. बऱ्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला स्वामी सेवा करणं. जास्तीत जास्त जितकी स्वामींची सेवा करता येईल तितकी सेवा करा. बघा, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे पण मनशांती नाही आहे, व्यवस्थित झोप येत नाही आहे, तर पण तुम्ही अध्यात्मामध्ये घुसलात, स्वामी सेवा करताय किंवा इतर कोणत्याही देवांची सेवा करताय तर तुमचं मनसुद्धा खूप स्थिर राहतं आणि तुम्हाला एक प्रकारचं खूप छान समाधान मिळतं. स्वामींचे अनुभव येण्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील. ही छोटीशी माहिती तुम्हाला थोडीशी जरी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत महाराजांची सेवा करत राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.